नमस्कार. ब्लॉग थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आता आपण पास्तळवरून बोईसर या ठिकाणी चाललेलो आहोत. तर आता बघूया आपल्याला आता किती पॅसेंजर वगैरे मिळतात ते. आणि आज आजो घेऊन जातो त्याला, लेके जाते आप लोग, लेके जाते हैं ना. तर आपल्याला आता एक पॅसेंजर मिळालेला आहे आणि आपण बोईसर या ठिकाणी जात आहोत. तर हे बघत असतील पॅसेंजर. हाय कर दो. अपना यूट्यूब का चैनल है तो उसके लिए वीडियो शूट कर रहे हैं. वहाँ पे कितना टाइम बैठा के रखते हैं आपको? अरे अभी मिनट भर नहीं हुआ है, 3 आदमी बैठे थे बाइक पर है. 2 जन को लेकर चला गया, 1 जन उतार दिया, वो गया दूसरे जगह. मतलब वो पैसेंजर उन लोगों ने भरा ही नहीं? नहीं, मैं अकेला था. जैसे उतरे वो वैसे ही गाड़ी आ गई तो हम हाथ में चले. नंबर पे बैठने पे कितना टाइम लगता है आपको? अरे 10 आदमी को मिल गए तो 10 मिनट में मिले तो सही है. नहीं तो कितने टाइम तक बैठना पड़ता है? तो बैठने का जैसे कस्टमर आया तुरंत चल दिया, नहीं तो 10 मिनट तो लग ही जाता है. 10 मिनिट लग जात आहे. हाँ. बघितलं मित्रांनो, नंबरवरती बसल्यामुळे 10-15 मिनट नहीं इतना नहीं बैठना पड़ता. नहीं. कितना टाइम लगता है गाड़ी भरने में? अरे जैसा कि आदमी आते जाते रहते हैं ना, 2 आदमी भर गया तो भी चल देते हैं. 2-3 आदमी आने के बाद में भी जाते हैं. तो अच्छा है ना, आपका टाइम बचता है उससे. हाँ. तर अजून आपण बघणार आहोत की आपल्याला अजून किती पॅसेंजर मिळतात ते. आप क्या काम करते हो? मैं इधर ये झाड़ गिराते हैं, काटते हैं मशीन से. कभी छुट्टी हुआ है तो 3 आदमी चले गए, एक गाड़ी के साथ गया, 3 आदमी बैठे थे, 2 को लेकर चला गया. मेरे को बोला तुम जाओ, मैं देखता हूँ, लेकर जा रहा हूँ, गाड़ी खाली करा के आएगा. तर ड्रायव्हिंग करताना कधीसुद्धा सावधगिरी बाळगा. व्यवस्थितपणे शांतपणे ड्रायव्हिंग करा. हात दाखवा बाहेर, या साईडलाही हात दाखवा. तुमच्याकडे सिग्नल लाईट असतील आणि प्रत्येकांकडे आहेत, सर्वांनी चालू करा सिग्नल. आणि गाडी वळवताना व्यवस्थितपणेच सिग्नल देऊनच गाडी आतमध्ये वगैरे टर्न मारत जावा. मला एका मित्राने आणि आमच्या सबस्क्रायबरने एक कमेंट केली होती की म्हणले, भाऊ तुम्ही गाडी व्यवस्थित चालवा. मी त्या माझ्या मित्राला आणि माझ्या सबस्क्रायबरला सांगू इच्छितो आहे की मी माझ्या ड्रायव्हिंगच्या संदर्भात एवढं स्ट्रिक्ट आहे की मी अजिबात हलगर्जीपणा करत नाही. ड्रायव्हिंग करताना व्यवस्थितपणे करतो, शांततेत ड्रायव्हिंग करतो. आणि तुमचा आशीर्वाद असल्यामुळे अजूनही चांगली ड्रायव्हिंग करू शकतो, होईल आणि करत राहणार. असंच तुम्ही सहकार्य ठेवा. तर माझ्यासाठी व्हिडिओ महत्त्वाचा नाही आहे मित्रांनो. मला प्रवाशांची चिंता आहे आणि मी व्यवस्थितपणे गाडी चालवतो. तुमचंही मार्गदर्शन माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तुमचंही मार्गदर्शन मी घेत राहणार आणि तुम्हाला मार्गदर्शन करत राहणार. सावधपणे गाडी चालवणं माझी जिम्मेदारी आहे. कारण की माझ्या गाडीत पॅसेंजर असतात. हलगर्जीपणा करून मला चालणार नाही. कारण की माझ्या या लक्ष्मीमुळेच माझं घर वगैरे चालत आहे. आणि तुमची कृपा असेल तर नक्की
अजूनही माझी प्रगती होत राहील अशी अपेक्षा. आणि माझा कॅमेरा जो आहे मित्रांनो इकडे समोर आहे, काचेच्या समोरच. त्याच्याकरता कसं होतं की समोरून येणारा जो व्यक्ती आहे आणि समोरचं जे दृश्य आहे ते व्यवस्थित माझ्या नजरेसमोर टिकलं जातं. म्हणून मी आज समोर कॅमेरा लावलेला आहे. मी जाणून बुजून मी पुढे कॅमेरा लावला नाही. त्याचं कारण होतं की समोरचा माझा हा जो समोरचा व्ह्यू आहे तुम्हाला भेटावा, मिळावा आणि बघण्यासाठी असावा की पॅसेंजर कशा पद्धतीने येतात, बसतात आणि कशा पद्धतीने चर्चा होते, विषय होतात. एवढाच संदर्भात आपण व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न असतो माझा. बाकी कोणाचं मन दुखवण्याचं माझं कसलंही प्रयत्न नाही आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण की कसं आहे, आपला एक माणूस तरी, मराठी माणूस तरी पुढे गेला पाहिजे. आणि तुम्ही बघत आहेत किती लोक ह्याच प्लॅटफॉर्मवरून कितीतरी पुढे गेलेले आहेत. आणि माझ्यासारखाच माणूस एखाद जर पुढे जात असेल तर तुम्ही सर्वांनी हे केलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. आपने को एक ही पैसेंजर मिला, हाँ वो भी आप बोईसर तक अपने को अभी नहीं है ना, एक साइड से ही पैसेंजर मिलता है और एक साइड से भर के आना पड़ता है अपने को. पहले जैसा धंधा नहीं है. 7-8 हजार रिक्शा हो गया अपना बोईसर में. हाँ हमें बहुत अच्छा हो गया. MH48BJ0338 स्कूटी आहे मित्रांनो. पुढं गाडीचा नंबर आहे MH48AX5173. आपण आता त्याच्या बाजूने जात आहोत. तुम्हाला दिसेल गाडी ही बघा या साईडला. आणि संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आपण बोईसरला आता बघू जातोय. आता आपल्याला बघू किती पॅसेंजर मिळतात ते. रिक्शा वाले तुमको तकलीफ देते हैं क्या? नहीं, कभी आपसे कभी झगड़ा वगैरह कभी हुआ है? नहीं कभी नहीं. कभी तू मई में जो भी बनता आपका है कभी भाई किस्सा, ऐसा किस्सा बताइए ना कि आपका कभी रिक्शा वाले के साथ में पैसे के लिए थोड़ा सा तू मई में हुआ होगा. मैंने ऐसा कुछ नहीं. कभी आपसे कभी रिक्शा वाले ने किया नहीं? नहीं, जो भी बनता है अपना देते हैं सीधा रास्ता वाले. तो कभी रिक्शा वाले ने तुमसे कम भी पैसा लिया है? मतलब कभी नहीं है, समझो तुम्हारे पास हाँ. तो 2-4 रुपये नहीं है, 5 रुपये का नहीं है, 10 हाँ. रुपये नहीं है, ऐसा बोल कभी? देता हूँ ना ऐसा कि देख भाई मेरे पास इतना पैसा है. तो आपको लेके जाते हैं क्या रिक्शा वाले? बोल देता ना, हाँ भाई बैठ जाता. आपका नाम क्या है? मेरा नाम सरोज है. सरोज, पूरा नाम बताइए. सरोज कुमार भारती. और क्या काम करते हैं आप बोले? ये रोलिंग मिल में काम करते हैं. अभी काम छोड़ दिया हूँ, 1 तारीख से जाऊँगा तो हम सोचा अभी इधर नाके से काम करूँगा. कितना एक दिन का कमाई है आपका? अभी इधर देता है 500 रुपये. ऐसा दिन भर दिन में मतलब अभी स्टेशन पे खड़े रहते तो नहीं स्टेशन पे खड़े नहीं. तो वो जो खड़े लोग जो खड़े रहते हैं वो वैसा काम नहीं करते ना. नहीं करते क्या? आपका अपना फिक्स बना में? रहता है. हाँ फिक्स में. अपना बोईसर का मार्केट कैसा है? हाँ अच्छा है. अपने इधर बोईसर में ऐसा देखने लायक, घूमने लायक क्या है?
बताइए हमारे सब्सक्राइबर लोगों को क्या है अपने इधर घूमने के लिए? अरे बोईसर में क्या घूमने का, कोई अच्छा जगह तो है नहीं। पहले तो सिटी बरोबर है, ज़्यादा भीड़ लगती है साला हर चीज़ वसई नाला और सोपारा के जैसा। हाँ। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी व्हिडिओ थांबूया आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं असंच प्रेम आणि आशीर्वाद लाभो. चला मित्रांनो, ठेवूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.